नमस्कार. आज आपण धम्मपदाच्या 69व्या श्लोकातून एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. विषय आहे एका गोड वाटणाऱ्या कृतीचं कडू फळ. आता हे ऐकायला जरी साधं वाटत असलं तरी हा केवळ एक जुना श्लोक नाहीये, तर आपल्या मानवी स्वभावावर, आपल्या रोजच्या निर्णयांवर केलेले एक कालातीत भाष्य आहे. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. हा प्रश्न बघा, असं आपल्या सगळ्यांसोबतच होतं नाही का? एखादी गोष्ट त्या क्षणी खूप आकर्षक, खूप गोड वाटते, पण आपल्या मनात कुठेतरी खोलवर एक लहानशी शंका असते की अरे याचा शेवट काही चांगला होणार नाही. तरीही आपण स्वतःला थांबवू शकत नाही. आपण त्या गोडव्याचा मागे का धावतो? हाच तो प्रश्न आहे जो बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी हाताळला होता. आणि हा श्लोक म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. तो आपल्याला कृती, त्याचे परिणाम आणि खरं शहाणपण यामधलं नातं उलगडून दाखवतो. तर आपल्या प्रवासाची सुरुवात होते मूर्खपणाच्या गोडव्यापासून. पाली भाषेत यासाठी बालो हा शब्द आहे, ज्याचा अर्थ मूर्ख किंवा अज्ञानी व्यक्ती. पण इथे मूर्ख म्हणजे कोणी बौद्धिकदृष्ट्या कमी आहे असं नाही, तर अशी व्यक्ती जी परिणामांचा विचार न करता फक्त त्या क्षणाच्या सुखासाठी, मोहासाठी कृती करते, ज्याला आपण आजकाल इम्पल्सिव्ह बिहेवियर म्हणतो. एखादं चुकीचं काम, एक अकुशल कृत्य सुरुवातीला अगदी मधासारखं गोड वाटतं. का? कारण त्याचे परिणाम लगेच समोर येत नाहीत. अगदी बरोबर. आणि ही स्लाइड नेमका हाच फरक आपल्या समोर ठेवते. बघा, बालो म्हणजे अज्ञानी मनाला फक्त कृतीचा पृष्ठभाग दिसतो, तो मध. पण जे पंडित मन आहे, म्हणजे ज्ञानी मन, त्याला त्या मधाच्या पलीकडचं संपूर्ण चित्र स्पष्ट दिसतं. त्याला दिसतं की या कृतीचं बीज कसं आहे आणि त्यातून कोणतं फळ उगवणार आहे. म्हणजे बघा, एका बाजूला आहे निव्वळ लालसा आणि आवेग, तर दुसऱ्या बाजूला आहे दूरदृष्टी आणि कौशल्य. आणि मग जेव्हा कर्म फळ द्यायला लागतं तेव्हा अज्ञानी मनाला धक्का बसतो. अरे, हे माझ्यासोबतच का झालं असा प्रश्न पडतो. पण ज्ञानी मनाला कर्माचा सिद्धांत म्हणजे कारण आणि परिणामांची साखळी पक्की माहीत असते. त्यामुळे त्याला आश्चर्य वाटत नाही. चला तर मग हा सिद्धांत आपण एका शक्तिशाली कथेद्वारे समजून घेऊया. आपण वर्तमानातून निघून थेट 2500 वर्षांपूर्वीच्या भारतात बुद्धांच्या काळात जाऊया. हो, आपण श्रावस्तीच्या जेतवन विहाराच्या त्या शांत आणि पवित्र वातावरणात प्रवेश करतोय. जरा कल्पना करा, दुपारची वेळ आहे, हवेत धूप आणि फुलांचा मंद सुगंध दरवळतोय आणि कुठून तरी दूरवरून भिक्खूंच्या मंत्रोच्चाराचा धीरगंभीर आवाज ऐकू येतोय. ही गोष्ट आहे श्रावस्तीची. 2500 वर्षापूर्वीचं एक गजबजलेलं समृद्ध शहर आणि त्या काळातल्या बौद्ध विचारांचं एक अतिशय महत्त्वाचं केंद्र. असं म्हणतात की बुद्धांनी त्यांच्या आयुष्यातला सर्वात जास्त काळ इथेच घालवला आणि अनेक महत्त्वपूर्ण प्रवचनं दिली. आणि याच श्रावस्तीत राहायची उपलव्वन्ना, एका अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्याची मुलगी. तिचं सौंदर्य इतकं विलक्षण होतं की जणू काही एखादं निळं कमळच फुललंय. त्यामुळेच तिचं नाव ठेवलं गेलं उपलव्वन्ना, म्हणजे निळ्या कमळाच्या रंगाची. तिची कीर्ती इतकी पसरली की देशातले मोठमोठे राजकुमार आणि धनवान श्रेष्ठीपुत्र तिच्याशी लग्न करण्यासाठी तिच्या वडिलांकडे अक्षरशः रांगा लावू लागले. तिच्या वडिलांवर इतका दबाव आला की त्यांना कळेना की कोणाला होकार द्यायचा आणि कोणाला नाही. कारण कोणालाही नाही म्हटलं तर बाकीचे शत्रू होतील, ही भीती. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी उपलव्वनाने खूप धाडसी निर्णय घेतला. तिने पाहिलं की तिचं सौंदर्यच तिच्यासाठी आणि तिच्या कुटुंबासाठी दुःखाचं कारण बनत चाललंय. म्हणून तिने या सगळ्या सांसारिक बंधनांचा त्याग करून भिक्खुणी होण्याचा, म्हणजे साध्वी बनण्याचा निश्चय केला. जेतवन विहारात आल्यानंतर तिने स्वतःला साधनेत अक्षरशः झोकून दिलं. ती एकांतात ध्यान करत असे आणि तिची साधनेची पद्धत होती अग्निकसीन, म्हणजे एका दिव्याच्या ज्योतीवर आपलं संपूर्ण चित्त एकाग्र करायचं. त्या ज्योतीच्या प्रकाशाशिवाय तिच्या मनात दुसरा कुठलाही विचार नसायचा. तिची एकाग्रता आणि तिचं समर्पण खरंच विलक्षण होतं. आणि याच तीव्र साधनेतून तिने आपल्या मनातल्या सगळ्या अशुद्धी, सगळ्या वासना समूळ नष्ट केल्या. तिला अर्हता प्राप्ती झाली. अर्हता प्राप्ती म्हणजे ज्ञानाची सर्वोच्च अवस्था, जिथे पुनर्जन्माचं चक्र संपतं. ती पूर्णपणे मुक्त झाली होती. आता हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की कथेतील मुख्य नाट्यमय घटना घडण्यापूर्वीच उपलव्वन्ना एक सामान्य स्त्री नव्हती, तर एक सिद्ध, ज्ञानी अरहंत होती. आता या शांत आणि पवित्र कथानकात एका अशांत, क्लेशकारक ऊर्जेचा प्रवेश होतो. नंद नावाच्या एका पात्राचा, ज्याचं मन वासनेच्या, आसक्तीच्या विचारांनी पूर्णपणे ग्रासलेलं होतं. हा नंद दुसऱ्या तिसरा कोणी नसून उपलव्वन्नाचा चुलत भाऊ होता. ती भिकुणी होण्याआधीपासूनच तो तिच्यावर आसक्त होता.
पण तिच्या आध्यात्मिक निर्णयाचा आदर करण्याऐवजी तिची आसक्ती दिवसेंदिवस वाढतच गेली. त्याची ही आसक्ती इतकी तीव्र झाली की त्याच्या विचार करण्याच्या क्षमतेवरच जणू पडदा पडला होता. त्याला फक्त आपली इच्छा पूर्ण करायची होती. त्या कृतीच्या परिणामांचा विचार करण्याची त्याची शक्तीच संपली होती. हाच तो मूर्खपणाचा गोडवा. आणि याच अंधवासनेपोटी तो श्रावस्तीजवळच्या अंधवनात गेला, जिथे उपलवन्ना एकांतात राहायची. तो तिच्या कुटीत शिरला आणि तिच्या येण्याची वाट पाहत तिच्या पलंगाखाली लपून बसला. त्याच्या मनात फक्त त्या क्षणाच्या सुखाचा विचार होता, जणू काही तोच खरा मद आहे. तिथे त्याने उपलवन्नावर अत्याचार केला. ही घटना जेव्हा बुद्धांपर्यंत पोहोचली तेव्हा संघातील भिक्खूंना संबोधित करताना त्यांनी कर्माच्या अटळ नियमाबद्दल सांगितलं. आणि तेव्हा त्यांच्या मुखातून हा श्लोक बाहेर पडला, मदुम्मन्नति बालो याव पापम न पच्छति यदाच पच्छति पापम अथ दुःखम निगच्छति. याचा अर्थ आहे, जोपर्यंत वाईट कर्माचं फळ मिळत नाही तोपर्यंत मूर्ख व्यक्तीला ते मधासारखं गोड वाटतं, पण जेव्हा त्या वाईट कर्माचं फळ मिळतं तेव्हा त्या मूर्ख व्यक्तीला दुःख भोगावं लागतं. या श्लोकातील काही शब्दांचा अर्थ आपण जरा खोलवर समजून घेऊया, म्हणजे त्याचा भावार्थ अधिक स्पष्ट होईल. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा शब्द आहे पापम. आता पापम हा शब्द ऐकल्यावर आपल्या मनात पाप हाच अर्थ येतो, पण बौद्ध तत्त्वज्ञानात याचा अर्थ खूप व्यापक आहे. पापम म्हणजे कोणतीही अकुशल, अहितकारक कृती. अशी कोणतीही कृती जी लोभ, द्वेष किंवा मोह म्हणजेच अज्ञान या 3 मुळांपासून जन्माला येते. आणि प्रत्येक पापकृतीमध्ये दुःखी परिणामाचं बीज हे असतंच असतं. आणि जेव्हा हे बीज अंकुरतं तेव्हा जे फळ मिळतं ते म्हणजे दुःखम. दुःखम म्हणजे केवळ शारीरिक वेदना नाही, त्याचा अर्थ आहे दुःख, असमाधान, तणाव, संघर्ष. जेव्हा एखादं अकुशल कर्म पिकतं, पालीमध्ये त्यासाठी पच्छती हा शब्द आहे, म्हणजे परिपक्व होऊन फळ देतं, तेव्हा त्याचा जो अटळ वेदनादायी परिणाम होतो तोच म्हणजे दुःखम. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. अगदी जसं आंब्याच्या कोईतून आंब्याचंच झाड उगवतं तसंच आहे हे. तर मग नंदाच्या बाबतीत या कर्माचं फळ कसं आणि केव्हा पिकलं? त्याच्या कर्माचं फळ त्याला तात्काळ आणि अत्यंत नाट्यमयरित्या मिळालं. हे वर्णन आपल्याला कथांमध्ये मिळतं, जे कर्माच्या तीव्रतेचं आणि त्याच्या अटळतेचं प्रतीक आहे. असं म्हटलं जातं की उपलवन्नाच्या कुटीतून बाहेर पडून नंदाने जमिनीवर पाऊल ठेवल्या ठेवल्या पृथ्वी दुभंगली आणि त्याला थेट अवीची नरकात गिळून टाकलं. हे खूप शक्तिशाली रूपक आहे. जणू काही त्याच्या कृत्याचा भार इतका मोठा होता की पृथ्वीसुद्धा तो सहन करू शकली नाही. हे एक प्रकारे हेच दर्शवतं की निसर्गाचे नियम आणि नैतिक नियम हे एकमेकांशी जोडलेले आहेत. चुकीच्या कृतीला या सृष्टीत स्थान नाही. या घटनेचे परिणाम केवळ नंदापुरते मर्यादित राहिले नाहीत. अर्हंत असूनही उपलवन्नाने संघाच्या नियमांचे पालन करत घडलेला प्रकार बुद्धांना सांगितला. तेव्हा बुद्धांनी भिक्खूंना पुन्हा एकदा कर्माच्या सिद्धांताची आठवण करून दिली. आणि याचा एक महत्त्वाचा सामाजिक परिणामही झाला. ही बातमी राजा पेसेंदीपर्यंत पोचली आणि त्याला जंगलात एकट्या राहणाऱ्या भिक्खुणींच्या सुरक्षेची चिंता वाटू लागली. म्हणून त्याने वचन दिलं की यापुढे भिक्खुणींसाठी सर्व विहार शहराच्या आत किंवा अगदी जवळ बांधले जातील, जेणेकरून त्या सुरक्षित राहतील. म्हणजे बघा, एका व्यक्तीच्या दुर्दैवी अनुभवातून संपूर्ण संघासाठी एक सकारात्मक, व्यवस्थात्मक बदल घडवून आणला गेला. बरं, ही झाली 2500 वर्षांपूर्वीची गोष्ट. पण ह्याचा आज आपल्याशी काय संबंध? खरं तर आजच्या जगात हा श्लोक आणि ही कथा अधिक प्रासंगिक वाटते. याला आपण आपल्या कर्माची किंवा आपल्या कृतींची एक युजर मॅन्युअल म्हणू शकतो. हे आपल्याला शिकवतं की आपल्या प्रत्येक कृतीचे, प्रत्येक विचाराचे आणि प्रत्येक शब्दाचे परिणाम असतात. आणि खरं शहाणपण म्हणजे कृती करण्यापूर्वी त्या परिणामांचा विचार करणं. या युजर मॅन्युअलला आपण 3 सोप्या पायऱ्यांमध्ये समजू शकतो. पहिली पायरी, मध ओळखा. आपल्या आयुष्यात कोणती गोष्ट तात्पुरती आकर्षक वाटते पण ती आपल्यासाठी अहितकारक आहे हे ओळखायला शिका. तो मोह, ती लालसा, तिला ओळखा. दुसरी पायरी, फळ पिकण्याची कल्पना करा. स्वतःला विचारा, मी जर हे काम केलं तर याचे दीर्घकालीन परिणाम काय होतील? यामुळे मला किंवा इतरांना त्रास होईल का? यालाच दूरदृष्टी म्हणतात. आणि तिसरी, सर्वात महत्त्वाची पायरी, विरुद्ध गोष्टीची जोपासना करा. जर लोभ हा मध असेल तर दानाचा, उदारतेचा सराव करा. जर राग हा मध असेल तर करुणेचा आणि संयमाचा सराव करा. जो मार्ग खऱ्या अर्थाने कल्याणाकडे, शांतीकडे नेतो तो शहाणपणाचा मार्ग जाणीवपूर्वक निवडा.
हे सिद्धांत आजच्या आयुष्यात अगदी सहज लागू होतात. उदाहरणार्थ, कामाच्या ठिकाणी होणारं गॉसिप. त्या क्षणी कोणाबद्दल वाईट बोलण्यात एक वेगळाच आनंद, एक मद वाटू शकतो. पण त्याचं कडू फळ काय? एक विषारी, अविश्वासाचं वातावरण तयार होतं, जिथे कोणीच आनंदी राहू शकत नाही. दुसरं उदाहरण म्हणजे आपलं डिजिटल जग. रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटं म्हणून फोन हातात घेणं हा मद आहे. पण त्याचं कडू फळ म्हणजे तासनतास स्क्रोलिंगमध्ये वाया गेलेला वेळ, विचलित झालेली एकाग्रता आणि अपुरी झोप. आणि वैयक्तिक नात्यांमध्ये तर हे रोजचंच घडतं. रागाच्या भरात समोरच्या व्यक्तीला काहीतरी बोचणारं बोलून टाकणं, त्या क्षणी मी जिंकलो असं वाटणं हा मद आहे. पण त्याचं कडू फळ, नात्यात आलेला दुरावा, तुटलेलं मन आणि कायमची राहिलेली एक कटू आठवण. तर मग या ज्ञानाला केवळ ऐकून सोडून देण्याऐवजी आपण त्याला आपल्या अनुभवाच्या प्रयोगशाळेत कसं आणू शकतो? कारण खरं परिवर्तन तेव्हाच होतं जेव्हा ज्ञान कृतीत उतरतं. आणि त्यासाठी आत्मचिंतन खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच आजचा आपला अभ्यास हा एक जर्नलिंग प्रॉम्प्ट आहे. एक शांत जागा शोधा आणि या प्रश्नावर विचार करा. माझ्या आयुष्यातील अशी कोणती वेळ होती जेव्हा एखादी कृती त्या क्षणी खूप गोड वाटली होती, पण तिचा परिणाम नंतर खूप कडू झाला? प्रामाणिकपणे आठवण्याचा प्रयत्न करा. त्या क्षणी मी नक्की कोणत्या मधाच्या मागे धावत होतो? मला तात्पुरता कोणता आनंद हवा होता? यावर चिंतन केल्याने आपल्याला आपल्या कृतींमागील प्रेरणा समजायला मदत होते. आपले पॅटर्न्स लक्षात येतात आणि भविष्यात अधिक सजग राहण्याची संधी मिळते. आणि जाता जाता एक अधिक थेट आणि कदाचित थोडा अस्वस्थ करणारा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. माझ्या आयुष्यात सध्या असं कोणतं कडू फळ आहे जे माझ्याच कोणत्यातरी गोड वाटलेल्या कृतीमुळे पिकत आहे? या प्रश्नाचं उत्तर शोधणं कदाचित सोपं नसेल, पण खरी जागृती आणि खरं परिवर्तन याच आत्मपरीक्षणातून सुरू होतं. कारण जेव्हा आपण आपल्या कर्माची जबाबदारी घेतो, तेव्हाच आपण आपलं भविष्य अधिक कुशलतेने घडवण्याची ताकद मिळवतो.